महाड शहरातील घरफोडी आणि चोरीच्या घटनेवरून वातावरण तणावपूर्ण असतानाच शनिवार दिनांक 9 मार्च रोजी पावणे 6 वाजण्याच्या दरम्यान शहरातील अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन बँक महाडमधील तांबाटाळीतील मुख्य शाखेजवळील एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न एका चोरट्याने केल्याचे निष्पन्न झाले होते। मात्र चोरट्याच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महाड शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने 3 तासाच्या आत या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्यासोबत त्याच्या एका साथीदाराला देखील ताब्यात घेतले आहे। हे दोघेही चोरटे परप्रांतीय आहेत। काही दिवसापासून महाड शहरामध्ये बंद घरांचे टाळे फोडून मोठ्या प्रमाणात घरफोडीचे प्रमाण वाढले होते। पोलीस प्रशासनाची चोरांनी झोपच उडवून टाकली होती। मात्र पोलीस घरफोडीमध्ये चोरांना पकडण्यास अयशस्वी ठरले होते। असे असताना देखील अचानक शनिवारी 9 मार्च रोजी पावणे 6 वाजण्याच्या दरम्यान शहरातील दी अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन बँक महाडमधील तांबाटाळीतील मुख्य शाखेजवळील याच बँकेचा एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न एका चोरट्याकडून करण्यात आला। मात्र सीसीटीव्हीच्या आधारे महाड शहर पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांचा कसोशीने मागोवा घेत असताना शहरातील गाडी तळभागात यात्रेमध्ये एटीएम फोडणारा चोरटा शराफत अजमत खान राहणार राजस्थान खेळण्याचे दुकान लावून बसला होता। महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निखिल वारडे आणि राम कांदे यांच्या निदर्शनास आले। त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला। त्याने तेथून पळ काढला। या दोन्ही पोलिसांनी जवळपास 1 किलोमीटर पाठलाग करत महाड बाजारपेठेतील अयंगर बेकरी जवळ त्याच्या मुसक्याच आवळल्या। त्यानंतर या एटीएम फोडीमध्ये दुसरा साथीदार गुलाब इल्हास खान राहणार हरियाणा याचे नाव समोर आले। त्याचाही पोलिसांनी मुसक्या आवळल्या। एटीएम चोरी प्रकरणात 2 आरोपींना 3 तासात पकडण्यास पोलिसांना यश आल्याबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।